आमदार आणि रुबाबदार असं पहिलं वहिलं नोंद लिहून ठेवावं असं पहिलं साहित्य संमेलन. ह्या संमेलनाचं आयोजन नियोजन ज्यांनी केलं त्यांना खूप खूप धन्यवाद. असं करोडो रुपये खर्च करून साहित्य संमेलन झाले. त्या साहित्य संमेलनाला मी पण हजेरी लावली. कमीत कमी खर्चामध्ये आणि जास्तीत जास्त बोध घ्यावा असं साहित्य संमेलन म्हणजे हे. सरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि मी जास्त वेळ न घेता, मी एक शेतकऱ्याचा मुलगा, शेतकऱ्याला सावकार तर छळ करतात, निसर्गही केव्हा केव्हा छळ करतो. म्हणून शेतकऱ्यावर आलेले संकट आणि त्याला पडलेले प्रश्न मी माझ्या कवितेमधून सादर केलेले आहेत. आणि हे इथं बसलेल्या 100% लोकांना विचारू. कवितेचं शीर्षक आहे निसर्ग राजा बळीराजावर रुसलास का. निसर्ग राजा बळीराजावर रुसलास का. काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यावर तू कोपलास का. कोपलास का. शेतकऱ्याच्या निवाऱ्यावर तू पाणी फिरलंस का. फिरलंस का. निसर्ग राजा तू रुसलास का. रुसलास का. वावरामधील पीक पाणी वावटळीसारखं तू नेलस का. नेलस का. रात्र दिवस काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला तू लुटलंस का. लुटलंस का. पोशिंद्याच्या रणरागिणीसमोर आव्हानाचे आभाळा एवढे डोंगर तू टाकलंस का. तू टाकलंस का. निसर्ग राजा तू रुसलास का. रुसलास का. शेतकऱ्याच्या बोबड्या बाबड्या लेकरांचे शाळेकडे जातानाचे पाय तू मागे ओढलंस का. मागे ओढलंस का. ऐन दिवाळीच्या सणाला भोळ्या बापाला ओवाळायला येणाऱ्या लाडक्या बहिणीचा रस्ता तू रोखलस का. रोखलस का. निसर्ग राजा तू रुसलास का. रुसलास का. धन्यवाद.